हे गाइज वेलकम बॅक टू चॅनल. आय होप तुम्ही सगळे जबरदस्त जिंदाबाद आणि शानदार असाल. तर या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे की म्हणजे सगळे टेक्निशियन वगैरे जे आता एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे ते विचारत आहे की टेक्निशियनचं नेमकं काम काय आहे. तर या व्हिडिओमध्ये एई जेई टेक्निशियन ह्या सगळ्याचं एक फ्लो सांगून देतो, म्हणजे तुमचा थोडाफार जे पण डाऊट्स असतील महाजनकोचे ते पूर्ण क्लिअरच होऊन जाईल. विषय खतम करून टाकू आपण. तर थोडंसं मी पूर्ण बॅकग्राऊंड सांगून देतो आणि तुम्हाला मग फ्लो पण सांगून देतो. आता सगळ्या सेक्शन मध्ये मी अजून काम केलेलं नाहीये, तर मी तुम्हाला फ्लो सांगून देतो सध्या कुठे आहे, काय आहे, कसं होत आहे. आणि जवळपास आता या 13 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर, आजची 11ला रेकॉर्ड करत आहे, त्यानंतर मग मला 1 मंथ इथे होऊन जातो. तर पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, हा एक पॉवर प्लांट आहे. त्याला वेगवेगळ्या सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. सेक्शन इन द सेन्स सीएचपी म्हणजे कोल हँडलिंग प्लांट, एएचपी म्हणजे ऍश हँडलिंग प्लांट, असं टीएम म्हणजे टर्बाइन मेंटेनन्स, बीएम म्हणजे बॉयलर मेंटेनन्स, असं ईएमटी पण आहे, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स अँड टेस्टिंग. ईएमएनटी पण म्हणतात किंवा ईएमएनटी म्हणतात. तर हे पूर्ण आहे. तर यामध्ये कसं इलेक्ट्रिकल मेंटेनन्स अँड टेस्टिंग असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि एक ऑपरेशन पण राहते, ज्यामध्ये मग म्हणजे पीसीआर मध्ये जेवढे पण कामं चालतात तर ते ऑपरेशन मध्ये येते. तर हे सगळे झाले सेक्शन्स. आता सीएनआय पण एक सेक्शन राहतो. या सगळ्या सेक्शन पैकी तुम्हाला एक सेक्शन भेटणार. तुम्ही टेक्निशियन असो, लेबर असो किंवा जेई असो किंवा एई असो किंवा मग याच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर जोपर्यंत एक्झिक्युटिव्ह वाले पोस्ट आहेत तेव्हापर्यंत. आता पॉवर प्लांट सेक्शन्स मध्ये डिवाइड झाला. आता सगळ्यात वरतं कोण राहते, ऑफिशियल कोण राहते, सगळ्यात वरतं चीफ इंजिनियर, त्याच्या खालतं डीवायसी म्हणजे डेप्युटी चीफ इंजिनियर, त्याच्या खाली एसई म्हणजे सुपरिटेंडिंग इंजिनियर. ठीक झाले. हे पूर्ण प्लांटचे 3 मोठ्या पोस्ट. टॉप मोस्ट सीईस आहे, त्याच्यानंतर डीवायसी आणि एससी, ह्या 3 पूर्ण प्लांटवर यांचं कंट्रोल आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली जाल तर आता प्रत्येक सेक्शन मी जे सांगितलं त्याला एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे आणि त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या खाली ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राहतो. मग त्याच्या खाली डीवाय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्याच्या खाली एई, त्याच्या खाली जेई, त्याच्या खाली टेक्निशियन आणि त्याच्या खाली लेबर. समजलं आपलं? तर एका सेक्शनला एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हँडल करतो. आता ईएमटी मध्ये मी काम करत आहे तर त्याच्याबद्दल सांगतो कसं आहे तर इथे स्ट्रक्चर. तर एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, एक ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे आणि 4 ते 5 आय थिंक डीवाय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे आणि 5 एई आहे. जेई येते नाही आहे. जेई इक्विव्हॅलंट राहते चार्जमॅन 2 ची पोस्ट आय थिंक ती एक आहे. तर हे एई आणि चार्जमॅन 2 आणि एई म्हणजे जेईची इक्विव्हॅलंट, चार्जमॅन 1 आहे वाटते आय थिंक एईची इक्विव्हॅलंट, म्हणजे जे प्रमोशन टेक्निशियन 2 वरती गेलेले आहे प्रमोशन थ्रू. हे झालं. आता हे पूर्ण इंजिनियर्स झाले. आता मग त्याच्या खाली टेक्निशियन किंवा मग लेबरचं काम कसं राहते, तर प्रत्येक दिवसाला म्हणजे आता ईएमटी मध्ये कसं राहते की आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतो आपण, किंवा मग कुठे जर फॉल्ट आला इन केस आणि त्यांनी जर नोटीस केला त्या सेक्शन वाल्यांनी इलेक्ट्रिकलचा आहे म्हणून, मग ते आपल्याला नोटिफाय करतात आणि मग ते नोटिफाय केल्यावर आपल्याला तो अटेम्प्ट करायला जावं लागते, क्लिअर करायला जावं लागते. तर त्यामध्ये कसं राहते की आता आपल्याकडे डीवाय आणि त्याच्या वरच्या ज्या पोस्ट राहते ते काम नाही करत, म्हणजे काम इन द सेन्स साईटवर जाऊन काम एवढं करत नाही. जेव्हा मेजर फॉल्ट वगैरे राहते तेव्हाच नॉर्मली साईटवर राहते. नॉर्मली मग ते मॅनेजमेंटचं काम बघतात, मॅनेज करणं पूर्ण सेक्शन. तर मग कोण राहिले, एई राहिलं, जेई राहिलं आणि सपोज टेक्निशियन वरून वरती प्रमोट झाले तर चार्जमॅन 1 चार्जमॅन 2 झाले. तर एवढ्या सगळ्याला काय राहते, आता प्रत्येक दिवसाचे काम आले आपल्याला 4-5 आयडी पॅनचं काही झालं आहे म्हणजे ते चालू नाही होत आहे, जे पण आहे इलेक्ट्रिकलचं आपल्याकडे आलं की असा फॉल्ट आहे, तो आपल्याला माहित पडला की तिथं आपल्याला जायचं आहे. मग कसं राहते, 4 कामं निघाले आहे आणि आपल्याकडे 4 इंजिनियर आहे, जेई किंवा एई कोणी असो, पण डिपेंड करते की मोठं काम असेल तर मग रिस्पॉन्सिबल काम असेल म्हणजे मोठी साईट असेल किंवा मोठं ऑक्झिलरी असेल तिथे जायचं असेल तर मग ते एईला अलॉट होणार. आणि मग ते जर कमी असेल किंवा मग नॉर्मल काम असेल ते डिपेंड करते, म्हणजे ज्याला जमते त्याला देतात. म्हणजे 4 कामं निघाले आपले इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचे, 4 इंजिनियर आहे, 4 देऊन दिले ते का. आता त्याच्या खाली येते टेक्निशियन. आता सपोज खूप मोठं काम आहे तर मग 2 टेक्निशियन पाठवणार तिथे. समजलं की एई, त्याच्या खाली टेक्निशियन आणि मग त्याच्या खाली 2-3 लेबर, डिपेंडिंग अपॉन द काम कोणतं आहे, कोणतं करायचं आहे, इंटेन्सिटी किती आहे, म्हणजे लवकरही झालं पाहिजे ना दिलेल्या वेळात, कारण की मला जेवायला पण जायचं आहे तुम्हाला. तर मग तो टाइम त्या टाइमच्या आधी म्हणजे सकाळचा जो पण टाइम राहते त्या स्पेसिफिक टाइम मध्ये ते झालं पाहिजे. तर मग ते झालं पाहिजे आणि या हिशोबाने मग ते टेक्निशियन देणार, लेबर देणार, पण इंजिनियर एक राहतो, एक तर जेई राहील किंवा मग एई राहील. मग काय ते साईटवर जाणार, इंजिनियर मॉनिटरिंग करणार की टेक्निशियनना सांगणार की तुम्हाला हे काम करायचं आहे, मग ते करणार काम. आणि मग तेच जे छोटे मोठे कामं राहील ते मग लेबर करून घेणार. सपोज आपण गेलो एखाद्या कोल मिलवर गेलो, सपोज आता मी गेलेलो होतो लास्ट टाइम, तर मग काय इंजिनियरनं सांगितलं आपल्याला कोल मिलचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करायचं आहे. मग आता ते टेक्निशियन ते डब्बा खोलत थोडी बसणार, गुरगुर ते नट खोलत थोडी बसणार ना, त्याच्यासाठी लेबर घेऊन गेले. मग लेबरनं ते खोललं, मग त्याच्यात काही हे असलं, आपलं आता कोल मिल आहे आजूबाजूनं, मग ते कोलचं पावडर आहे ते त्याच्यात बसलं राहील. आपल्याला पूर्ण पाहायचं आहे की इथपर्यंत सप्लाय वगैरे ओके आहे का, मग टेअर मारून पूर्ण साफ करणं किंवा मग त्याच्यात काही ओके आहे ते उघडणं, त्याच्यावर ते पूर्ण साफसूफ करणं, ते पूर्ण काम लेबरचं राहत. आता लेबर गेले, मग काही टेक्निशियन आपला मेगर किंवा मग मल्टीमीटर घेऊन जाणार, तिथे
बघणार की ओके ओके आहे, हे रिडिंग येत आहे. मग इंजिनियर काय करणार की बघणार, ते घेताना सगळे सोबतच राहणार. मागे इंजिनियर राहील, त्याच्या पुढे टेक्निशियन, त्याच्या पुढे लेबर. काही काम करायचं असेल तर इंजिनियर टेक्निशियनला सांगा, टेक्निशियन लेबरला सांग, किंवा मग डायरेक्ट इंजिनियर टू लेबर अशी कमांड जाणार. ठीक आहे. तर मग ते करत असले मग काय की हे बघणार फक्त की जे पण आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत आहे ते पूर्ण आहे का, ते बरोबर कनेक्टेड आहे का. जर ओके असलं मग ते पुन्हा लावायचं. म्हणजे कसं आहे, टेक्निशियनला इंजिनियरच्या हाताखाली काम करावं लागते असं आहे ते, आणि मग लेबरला टेक्निशियनच्या हाताखाली काम करावं लागेल. मग त्यांची संख्या पण आहे ना, सपोज 5-6 इंजिनियर्स आहे, त्याच्यानंतर 10 ते 12 टेक्निशियन, त्याच्यानंतर 15 ते 16 लेबर. तर असा फ्लो आहे. खाली संख्या वाढत जाईल ना, एक्झिक्युटिव्ह एक, मग ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह, मग त्याच्या खाली 4-5 DY एक्झिक्युटिव्ह, मग त्याच्या खाली येई, जेई. आता मग ते डिपेंड करते, आता प्रमोशन मध्ये जेई होतेच नाही, म्हणजे जेई आता आहेच नाही, सपोज EMT मध्ये जेई आहेच नाही, तर मग पूर्ण येईला काम करावं लागतं. तर असा फ्लो आहे. आता ते चेंज होत राहते, पण तुम्हाला माहित पडलं की EMT मध्ये कसं काम करत आहे. तर असं काम राहते टेक्निशियनचं. आता वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये वेगवेगळं होत असतं. तर मला इथं EMTच भेटला आहे, तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगून दिलं. अधिक काही डाऊट्स असतील तुमचे तर तुम्ही नक्कीच विचारू शकता रिगार्डिंग महाजनको. तिथे मी आता सध्या आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही 3K सबस्क्रायबर करत नाही आहे, ते पण तुम्ही करून घ्या. एक बेसिक आयडिया आली असेल तुम्हाला की महाजनको मध्ये हायरार्की कशी आहे आणि वर्क कसं होते, सेक्शन्स कसे आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.